तर कल्याण डोंबिवली परिसरात सुद्धा सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। पावसाचा जोर आज सगळीकडेच पाहायला मिळतोय। मुंबई शहर आणि उपनगरांसह ठाणे जिल्ह्यात सुद्धा हा पावसाचा जोर दिसतोय। डोंबिवलीपासून कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी या परिसरांमध्ये सुद्धा पाऊस आहे। तर आंबिवली, शहाड आणि टिटवाळा या भागातही पावसाचा जोर पाहायला मिळतोय। डोंबिवलीमधल्या सागरली या परिसरात आज सकाळपासूनच पावसानं जोर धरलेला आहे। इथल्या अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचलंय। पालिकेनं नाले सफाईचा दावा जरी केलेला असला तरी अनेक छोट्या मोठ्या नाल्यांची सफाई झालेली नसल्यानं रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालंय। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। आता आपण डोंबिवलीतल्या सागरली या भागामध्ये आपण बघतोय गेली 1 ते 1.5 तासापासून पाऊस डोंबिवली आणि कल्याणमध्ये पडल्यामुळे सागरलीतल्या काही भागांमध्ये ह्या चाळी आहेत आणि या चाळींमध्ये सर्व घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे अनेक नागरिकांचा संसार जो आहे तो या ठिकाणी भिजलेला आहे। अनेक दुकानं असतील, दुकानामध्ये देखील पाणी साचलेलं आहे। जर आपण हा भाग बघितला तर हा रस्ता आहे, हा सागरली रिक्षा स्टँड पासून हा गावामध्ये जाणारा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या लगत असणाऱ्या ह्या 10 ते 12 अशा ह्या चाळी आहेत आणि या चाळीमध्ये पहिल्याच पावसांमध्ये या चाळीच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिक जे आहेत ते हवालदिल झालेले आहेत। सुरेश काटे, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।